तर नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हा आपला व्हिडिओ 2 दिवसानंतर येत आहे, कारण की माझी तब्येत चांगली नव्हती. तर आपण आता कंटिन्यू करू. आपले 2 टॉपिक झालेले होते. कोणते झाले होते 2 टॉपिक्स? एक 1.1 झालेला होता सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि 1.2 झालेला होता सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आज आपण 1.3 चालू करणार आहोत, जो की आहे आपला मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, आपण आज थर्ड टॉपिक चालू करणार आहोत 1.3 मायक्रो. 2 मिनिट. इट इज मायक्रो स्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये काय होते, जे आपली मदर सेल राहते, मदर सेल इट डिवाइड्स सॉरी 2 मिनटं. सॉरी गाईज, इथे काहीतरी मुलांचा आवाज चालू होता म्हणून मी रिझ्यूम केला होता व्हिडिओ, स्टॉप केलेला होता. चला आताच चालू करू. तर काय होते मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये, ही जे मदर सेल राहते आपली, इट अंडरगोज मिओसिस and forms tetrad of haploid pollen grain. काय होते, आपली जे मदर सेल आहे तिलाच आपण म्हणतो माइक्रोस्पोर. ये जो अपनी मदर सेल रहती है, जिसको हम बोलते हैं माइक्रोस्पोर, इट अंडरगोज मियोसिस एंड फॉर्म्स टेट्राइड ऑफ हॅप्लॉइड पोलन ग्रेन. ओके, झालं, समजलं. यानंतर आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ माइक्रोस्पोर. इसमें स्ट्रक्चर ऑफ माइक्रोस्पोर में सबसे इम्पॉर्टंट टॉपिक है पोलन ग्रेन. ओके, तो अभी हम नेक्स्ट स्लाइड में देखते हैं पोलन ग्रेन के बारे में. तर आता आपण बघूया पोलन ग्रेन. तो पोलन ग्रेन इट इज नॉन मोटाइल मीन्स इट कॅनॉट मूव. ओके, नॉन मोटाइल है मीन्स इट कैनॉट मूव. मोटाइल मीन्स मूव. ओके, इट कैनॉट मूव. इट इज हैप्लॉइड. इसकी प्लॉइडी 1 है, हैप्लॉइड. ओके, प्लॉइडी 1, प्लॉइडी 2, डिप्लॉइड. ओके, ऐसा. उसके बाद इट इज़ यूनिसेलुलर सिंगल सेल. ओके, यूनिसेलुलर. उसके बाद इट इज़ यूनिसेलुलर विथ सिंगल न्यूक्लियस. ये बताना रह गया था, सिंगल न्यूक्लियस. ओके, उसके बाद हो गया इतना, ये पोलन ग्रेन के बारे में था. इसके बाद अपन उसके लेयर वगैरह देखने वाले. ओके, एक्साइन इंटाइन के बारे में. तो क्या बताया मैंने, स्ट्रक्चर ऑफ माइक्रोस्पोर में अपना सबसे इंपॉर्टेंट टॉपिक है पोलन ग्रेन. सो पोलन ग्रेन इज नॉन मोटाइल. मोटाइल मीन्स इट कैन मूव. नॉन मतलब इट कैन नॉट मूव. ओके, इट इज़ यूनिसेलुलर विथ सिंगल न्यूक्लियस एंड इट इज़ हैप्लॉइड. इधर तक समझा आपको गाइस? ओके, तो अभी हम बढ़ते हैं नेक्स्ट स्लाइड में. अभी हमको देखना है लेयर. पोलन ग्रेन इज सराउंडेड बाय 2 लेयर्ड वॉल. इट इज सराउंडेड बाय 2 लेयर्ड वॉल. समझो ये पोलन ग्रेन है. इट इज सराउंडेड बाय 2 लेयर वॉल. इट इज नोन एज स्पोरोडर्म. स्पोरोडर. क्या जे आपली पोलन ग्रेन आहे ती सराउंडेड आहे 2 लेयर वॉलनी. पोलन ग्रेन आपली 2 लेयर वॉलनी सराउंडेड आहे, ज्यालाच आपण म्हणतो स्पोरोडम. इट इज सराउंडेड बाय 2 लेयर वॉल्ड. इट इज नोन एज स्पोरोडम. आता 2 लेयर्स आहे तर ऑब्वियस एक फर्स्ट लेयर असेल आणि एक सेकंड लेयर असेल. तर जी आउटर लेयर आहे, थांबा 2 मिनिट, सॉरी यार, 2 मिनिट गाइस. ओके, हां, इट इज आउटर लेयर. जी आउटर लेयर आहे त्याला आपण म्हणतो एक्झाइन, आणि जे इनर लेयर आहे त्याला आपण म्हणतो इंटाइन. ओके, आउटर लेयर इज एक्झाइन, इनर लेयर इज इंटाइन.
स्पोरोडम इट इज 2 लेअर वॉल्ड. आता 2 आहे तर ऑब्वियस एक आउटर असेल, मीन्स एक फर्स्ट लेअर असेल, एक सेकंड लेअर असेल, तर म्हणजेच एक आउटर लेअर असेल आणि एक इनर लेअर असेल. सो जो आउटर लेअर है उसको हम बोलते हैं एक्साइन और जो इनर लेअर है उसको हम बोलते हैं इंटाइन. ओके ओके गाईज, तर इथपर्यंत झालं आपला. आता आपण बघणार आहोत एक्झाईनबद्दल. एक्झाईन एक्झाईनबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इट इज आउटर लेअर. आउटर लेअर इट इज थिक. काय असते ही? इट इज थिक. त्यानंतर इट इज मेड अप ऑफ बाय स्पोरोपोलेनिन. काय एक्झाईन ही आपली आउटर लेअर आहे. इट इज थिक, मेड अप ऑफ बाय स्पोरोपोलेनिन, अँड स्पोरोपोलेनिन इज द नॉन बायोडिग्रेडेबल. आपले 2 लेअर आहेत. विच वन आर दे? एक आहे आपली एक्झाईन, दुसरी इंटाईन. आता आपण बघत आहोत एक्झाईनबद्दल. इट इज द आउटर लेअर. इट इज थिक. ओके, इट इज थिक अँड मेड अप ऑफ बाय नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स दॅट इज स्पोरोपोलेनिन. त्यानंतर आपला इथे टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ एक्झाईन. प्रॉपर्टीज ऑफ एक्झाईन. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स टू केमिकल्स. अपनी जो फर्स्ट लेयर है मीन्स आउटर लेयर, जिसको हम एक्साइन बोल रहे हैं मतलब एक्साइन ही है वो. इट्स प्रॉपर्टी क्या है इसकी? इट इज़ रेजिस्टेंस टू केमिकल. ओके, रेजिस्टेंस टू केमिकल एंड बस इतनी एक प्रॉपर्टी टेक्स्ट बुक में दी है. इट इज़ रेजिस्टेंस टू केमिकल्स. बस ये याद रखो आप कि क्या एक्साइन इज रेजिस्टेंट टू केमिकल्स. मैंने स्टार्टिंग में क्या बताया था कि एक्साइन इज थिक. ओके, एक्साइन इज थिक बट समटाइम्स क्या रहता है, एक्साइन थीन भी रहती है. एक्साइन में भी थीन. वो थीन जो रहती है उसको हम बोलते हैं जम पोर्स. जो कौन से एरिया में अपनी एक्साइन थीन रहती है उसको हम बोलते हैं जम पोर्स. ओके, याद रखो ये जम पोर्स. ओके, अभी अपनी सेकंड लेयर है इंटाइन. इंटाइन के बारे में ज़्यादा दिया नहीं है, बस ये याद रखो कि इंटाइन इज द इनर लेयर. इट कंसिस्ट ऑफ सेलुलोज एंड पेक्टिन. क्या है, अपने पास 2 लेयर थे. फर्स्ट वन इज एक्साइन दैट इज आउटर लेयर. उसके बाद इंटाइन दैट इज इनर लेयर. इट्स कंसिस्ट ऑफ सेलुलोज एंड पेक्टिन. बस ये याद रखो आप, सेलुलोज और पेक्टिन, कारण की एक्झाम वगैरेमध्ये हे शब्दच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मेन सेलुलोज अँड पेक्टिन. आता आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे 1.3 टॉपिकचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत, जो आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. आता इथं लक्ष द्या तुम्ही, काय की जी आपली पोलन ग्रेन आहे, इट मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गमेटोफाइट. ओके, हे टेक्स्टबुकचीच लाईन आहे, मी तुम्हाला सांगितलं था की जी आपली पोलन ग्रेन आहे इट मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गमेटोफाइट. मग याची प्रोसेस काय होते, इट अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन. काय आपली जे पोलन ग्रेन आहे इट अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन. ओके, इन फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन जी आपली फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होते त्यात काय होते, आपले 2 सेल तयार होतात. पहिली आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल.
क्या होता है, जो अपनी पोलन ग्रेन है इट अंडरगोज माइटोटिक डिवीजन, फर्स्ट माइटोटिक डिवीजन. उसमें दो सेल्स तैयार होते हैं. फर्स्ट वन इज वेजिटेटिव सेल, सेकेंड इज जनरेटिव सेल. वेजिटेटिव सेल इज बिगर, नेकेड. ओके, क्या रहती है, इट इज़ बिगर एंड नेकेड. जनरेटिव सेल इज स्मॉलर, स्मॉलर सेल. ओके, क्या है, अपना पोलन ग्रेन अंडरगोज माइटोटिक डिवीजन टू प्रोड्यूस वेजिटेटिव सेल एंड जनरेटिव सेल. उसमें वेजिटेटिव सेल बिगर सेल है और जनरेटिव सेल इज स्मॉलर सेल. उसके बाद कुछ हमको प्रॉपर्टी देखना है सेल के बद्दल. तो सबसे पहले अपन देखते हैं वेजिटेटिव सेल के बारे में. वेजिटेटिव सेल ही जी आपली वेजिटेटिव सेल राहते, इट इज रिच इन फूड, रिच in food, having irregular shaped nucleus. आपली जी वेजिटेटिव सेल आहे इट इज रिच इन फूड हैविंग इरेगुलर शेप. क्या, इरेगुलर शेप्ड न्यूक्लियस. ओके, बस इतना याद रखना है. उसके बाद जनरेटिव सेल. जनरेटिव सेल में सिर्फ आपको एक याद रखना है, इट इज थिन वॉल्ड सेल. ओके, बस आप इतना भी याद रखे ना, बस होऊन जाईल आपलं. ओके, नाही अजून एक आहे याच्यात जनरेटिव्ह सेलमध्ये की इट फ्लोट्स इन सायटोप्लाझम ऑफ वेजिटेटिव्ह सेल. जी आपली जनरेटिव्ह सेल आहे ती काय होते, इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ वेजिटेटिव्ह सेल. ओके, आपण शॉर्टमध्ये नाही का पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघू एकदा. ओके, इथं आहे आपला लिक्विड सायटोप्लाझम, इंटाइन इनर लेअर असेल तर इंटाइन, देन आउटर लेअर एक्झाइन. ओके, बस इथं लक्षात ठेवा, हा आपला पोलन ग्रेन आहे, इट इज पोलन ग्रेन. ओके, तर आता आपण बघितलं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन बद्दल. तर आता आपण बघणार आहोत सेकंड मायटोटिक डिव्हिजन. आपण फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये का बघितलं की इट इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल आणि आपला वेजिटेटिव्ह सेल. बट इन सेकंड मायटोटिक डिव्हिजन, इट कन्सर्न विथ ओनली जनरेटिव्ह सेल. म्हणजे सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये आपण फक्त जनरेटिव्ह सेल बद्दल ओनली जनरेटिव्ह सेलबद्दल आपण स्टडी करणार आहे. ओके, याच्यात काय होते, जो मायटोटिक डिव्हिजन आहे हा पोलन ग्रेनमध्ये सुद्धा होते, म्हणजे आयदर पोलन ग्रेनमध्ये होते और पोलन ट्यूबमध्ये होते. मायटोसिस टेक प्लेस इन पोलन ग्रेन और पोलन ट्यूब. ओके, काय सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय होते, वी स्टडी ओनली अबाउट द जनरेटिव्ह सेल. मग याच्यात मायटोसिस आयदर पोलन ग्रेनमध्ये होते और पोलन ट्यूबमध्ये होते. बस सेकंड मायटोटिक डिव्हिजनबद्दल इतकंच आहे. बाकी तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमधली थेरी चांगल्याने वाचा, बस तुम्हाला होऊन जाईल. ओके, आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे फ्लावरबद्दल. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत गायनोशियम. CIUM. सगळ्यात पहिलेच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अँड्रोशियम, दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड ऑफ द फ्लावर. बट गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड ऑफ फ्लावर.
गायनोशियमला आपण पिस्टिलसुद्धा म्हणतो, पिस्टिल. ओके, आपण कंपेरेटिव्ह स्टडी करणार आहोत. ओके, मेलचा काय म्हणतो आपण, मेल रिप्रोडक्टिव्ह अँड्रोशियम, फिमेलचा गायनोशियम. गायनोशियमला आपण सुद्धा पिस्टिलसुद्धा म्हणतो. यानंतर कार्पेलबद्दल बघू आपण. इट इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह. आता जसं की तुम्हाला सांगितलं कंपेरेटिव्ह स्टडी करता आहोत, तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपण मेल रिप्रोडक्टिव्हचा इंडिव्हिज्युअल मेंबर का बघितला होता. ओके, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कार्पेल इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड. तुम्हाला मेलचा कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला. हां गाईज, एक गोष्ट राहून गेली. कार्पेलला आपण म्हणतो मेगास्पोरोफिल काही मेगास्पोरोफिल. ओके, ॲपोकार्पसचा एक्झाम्पल काय, एक्झाम्पल आहे आपला मायकेलिया. ओके, इथे सिंगल एल आहे, डबल एल नाही आहे, मायकेलिया. ॲपोकार्पसबद्दल काय आपण सांगितलं तुम्हाला मी आता, अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स, इट नोन ॲज ॲपोकार्पस. आणि त्याचा एक्झाम्पल ॲपोकार्पसचा मायकेलिया. याच्यानंतर आपला एक्झाम्पल फ्लावर येते आपला सीन कार्पस. पहिला होता ॲपोकार्पस, त्यात काय होता, मेनी फ्री कार्पेल्स राहतात. ह्याच्यात काय राहते, कार्पेल्स राहतात पण दॅट आर फ्यूज टुगेदर. मेनी कार्पेल्स दॅट आर फ्यूज टुगेदर. ओके, सीन कार्पसमध्ये काय, ते फ्री नाही राहतात, ते काय राहतात, फ्यूज राहतात. ओके, याचा एक्झाम्पल ब्रिंजल, फेमस एक्झाम्पल आहे ब्रिंजल. हा तुम्ही लक्षातच ठेवा, ब्रिंजल इज द सीन कार्पस फ्लावर. ओके गाईज, इतकं समजलं. आता आपला लास्ट पार्ट आहे, जो की आहे पार्ट्स ऑफ कार्पेल. तर आपले 3 पार्ट्स राहतात. कोणचे? सगळ्यात पहिला आहे ओव्हरी, दुसरा आहे स्टाईल आणि तिसरा आहे स्टिग्मा. A typical carpel consists of 3 parts. First one is ovary, second is style, third is stigma. बस पार्ट्सबद्दल तुम्हाला एकदम डीपमध्ये समोर दिलेला आहे. तर तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की अ टिपिकल कार्पल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. यानंतर आपण बघणार आहोत ओव्ह्यूल्सचे टाईप्स आहेत. तर सगळ्यात आपण बघू युनी ओव्ह्युलेटमध्ये काय येते, कन्सिस्ट ऑफ वन ओव्ह्यूल. युनी ओव्ह्युलेटमध्ये ऑब्वियस आहे, नावात युनी आहे म्हणजे वन, कन्सिस्ट ऑफ वन ओव्ह्यूल. याचे एक्झाम्पल पॅडी अँड वीट. ओके, युनी ओव्ह्युलेटचे एक्झाम्पल पॅडी अँड वीट. त्यानंतर सेकंड आहे मल्टी ओव्ह्युलेट. मल्टी ओव्ह्युलेट मीन्स मेनी ओव्ह्यूल्स. याचा एक्झाम्पल टोमॅटो. ओके, बस नाही, टोमॅटो अजून लेडी फिंगर आहे, लेडीज फिंगर. आपला टॉपिक 1.3 झाला कंप्लीट. ओके, मी होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला काही सजेशन्स असेल की आपल्या व्हिडिओमध्ये काही अजून सुधारणा केली पाहिजे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
मी नक्की त्याच्यावर वर्क करीन. ओके. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांमध्ये आपल्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके. तोपर्यंत इतकंच. अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक.